कोणचा ओबीसीचा नेता आहे तू नेमका? नुसते मोर्चे उस्तर, सभा उस्तर, आपण ओबीसी एक आहे. आपण ओबीसी कायचे एक रे? कोणच्या ओबीसीला काय दिलं रे तो? कायच ओबीसी एक 7 महिने मंत्रीपद नव्हतं तर बर्फात जाऊन झोपला तिकडे दुसऱ्या देशात. बोलला का ओबीसीच्या बाजून? मंत्रीपद मिळाला की मग हा करायला लागला अली बाबा इथं त्या आल्या करायला लागला इकडे येऊ. मग बोलू तू आधी कुठं झोपला होता? ओबीसीने त्याचा रंगोळी केली. हे काय करतंय? मराठ्याच्या डोळ्यावर आणते. मराठ्याचे ओबीसीचे आमचे संबंध चांगले आहेत ना. आणि आमच्या विरोधात कोणाला लढायला लावतो? ज्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमचा धक्काच लागत नाही त्यांना म्हणतो आमच्या विरोधात लढा. अरे धनगर बांधवाचे जे हुशार लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, जे तज्ञ आहेत, जे त्यांचे पुढे होऊन काम करणारे नेते आहेत 10-20 जण, तुम्ही एसटी आरक्षणासाठी झटा ना. इथं मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून इकडे कोण लढता? तुमच्या जातीच्या लेकराचं कल्याण होईल ना, तिकडे ताकद लावा ना. मराठ्याला देऊ नका म्हणून कुठं ताकद वापरायला लागले? कुणाचं ऐकून? पडेलच्या टोळीचं. आणि ओबीसी याचा मग कोण आहे? मायक्रो ओबीसीचं वाटोळ करून टाकलं. बोलतोय का धनगराच्या आरक्षणाविषयी? एसटी आरक्षणातून दिवर मन बरं धनगरांना एसटीतून आरक्षण द्या म्हण. मोर्चाला नेतो का नुसते धनगर? नुसते मोर्चाला? कोणाचं कल्याण केलं? मोजून बघा ना अधिकारी कोणाचे. मायक्रो ओबीसीचा का द्यावरा झाला? कोणत्या सुतारला, वराला, नाव्याला कोणाला मिळालं? कुंभाराला? कोणाला? काही काडी रजपूत? कोणाला काय मिळालं? कोणाला काय मिळालं? आदिवासी? कोणाला काय मिळालं? लिंगायताला मिळालं? बंजारा समाजाला मिळालं? कोणाला सुधरिलं तो? सांग ना. कोण आहे? कोणत्या तेल्याचा आहे? कोणाचा आहे? एखादा दाखवा. वडरी समाजाचा मेले ना रे दगड फोड बिचारे. पारद्याचा भेलाचा नाही? कोळी महादेव कोळी नाही?